तर वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईचं मनोरमा खेडकर यांचा एक जुना आणि तितकाच धक्कादायक व्हिडिओ समोर आला। मुळशी तालुक्यामधील धडवली गावात पिस्तूल दाखवत गावकऱ्यांना धमकावतानाचा हा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोरमा खेडकरसह 5 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। कलम 323, 504, 506 अंतर्गत 5 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। मुळशी तालुक्यामधल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती आणि ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांची जमीन सुद्धा ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला जेव्हा शेजारच्या शेतकऱ्यांनी विरोध केला तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावलं। दरम्यान तक्रारदार कुलदीप पासलकर यांनी मनोरमा खेडकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। पदाचा गैरवापर करत पिस्तूलचा धाक दाखवत काकांना धमकी दिली आहे असा आरोप पासलकरांनी केला। पूजा खेडेकरांची खरेदी होती, त्यांनी पवार पॅटर्ननी मनोरमा खेडेकरला दिली आणि ती पुढे ती केस चालू आहे आमची ऑलरेडी 2007 पासून। ताबा कोणाचा आहे त्यावेळेस काय झालं होतं ते व्हिडिओ जो आहे त्यावेळेस काय त्यांनी बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि सामनाम दंड वापरून त्यांनी ते तुम्हाला पिस्तुलाचा धाक दाखवला होता। पिस्तुलाचा धाक आमच्या काकांना दाखवला, आम्ही बी तिथं होतो। तुम्हाला धमकी दिली? धमकी दिलेलीच आहे। मग तुम्हाला गुन्हा दाखल त्यावेळेस झाला नाही झाला नेमकं काय नाही झालं गुन्हा दाखल त्यावेळी आम्ही दिली तिथं त्याला बी दिलं आम्ही। तुम्ही त्यावेळेस अर्ज दिला आहे त्या अर्जामध्ये पिस्तुलाचा कुठेही उल्लेख नाही असं पोलीस सांगतात। व्हिडिओ दिला आम्ही कोर्टात व्हिडिओ दिला आम्ही। तर जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला आणि व्हिडिओ तपासून योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली। आम्हाला याची माहिती मिळाली असता असं निदर्शनास आलं आहे की मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धडवली गावामधला सदरचा प्रकार आहे। हा प्रकार गेल्या वर्षी 5 जून 2023 ह्या रोजीचा आहे। त्या संदर्भाने आम्ही याची पूर्ण खात्री केली। त्यासोबतच ज्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडलेला आहे ते पासलकर नावाचे व्यक्ती ह्यांचा त्या महिलेसोबत जमिनीवरचा 2007 पासूनचा वाद आहे। त्या अनुषंगाने त्या व्यक्तीची सुद्धा खातरजमा केलेली आहे आणि त्या व्यक्तीने जी काही कायदेशीर फिर्याद ते देत आहेत त्याप्रमाणे आम्ही ती नोंदवून घेणार आणि पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत। पूजा खेडकर यांच्या ऑडी कारला वाहतूक पोलिसांपाठोपाठ आता पुणे RTOने सुद्धा नोटीस बजावली आहे। ऑनलाईन दंडाची ती रक्कम भरल्यानंतर ऑडी कार RTOकडे तपासणीसाठी जमा करावी लागणार आहे। दरम्यान कार ज्या कंपनीच्या मालकीची आहे त्या संबंधित कंपनीने 27,400 रुपयांचा दंड ऑनलाईन पद्धतीने भरल्याची माहिती आहे आणि ट्रेनी IAS डॉक्टर पूजा खेडकर अंबर दिवा लावून ही ऑडी कार वापरत होत्या।